महाशिवरात्री निमित्त मी सर्व इथं जमलेल्या भाविक भक्तांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो। आपण गेल्या 9 वर्षापासून हा कार्यक्रम राबवित आलेलो आहोत। आज या 9व्या वर्षी आपल्या या मंदिरावर कळस आपल्याला बसवण्याचा योग आला। आजपर्यंत आमच्या या कार्यक्रमाला आजपर्यंत यासाठी म्हणालो, आज 8 वर्षापर्यंत आम्ही आमच्या मित्रमंडळाच्या हिमतीवर हा कार्यक्रम या ठिकाणी राबवत आलो आणि हा आज कळसाचा कार्यक्रम सर्व गाव घेऊन या ठिकाणी सर्व गावाच्या लेकीबाळीला निमंत्रित करून आपण या ठिकाणी हा कळसाचा कार्यक्रम अतिशय उत्साहाने या ठिकाणी आपण पार पाडला। आणि एवढ्या मोठ्या कार्यामध्ये आपल्याला गावातील सर्व युवक मंडळ असो, तरुण मंडळ असो, वयोवृद्ध मंडळ असो, यांनी आम्हाला सातत्याने मोलाचं मार्गदर्शन केलं, मोलाचा पाठिंबा दिला आणि आम्ही हे कार्यक्रम एवढं कार्य या ठिकाणी पार पाडू शकलो। आम्ही सर्वप्रथम हे कार्यक्रम राबवत असताना आम्ही मीटिंग आयोजित केली, त्यावेळेला आम्ही फार मोजके लोक होतो। माझ्या साथीदाराला सर्वांना वाटू लागलं की बाबा आपला एवढा मोठा कार्यक्रम आपण करायचा कसा, आपल्याला एवढी पट्टी होईल का, एवढी देणगी होईल का। पण मी त्यांना एकच म्हणलो, आपण सुरुवात करायची, पुरलो नसलो तो कोण्या पद्धतीने आपल्याला कसं पुरायचं, काय करायचं हे मी त्या गोष्टीला सर्व जबाबदार आहे। ते पण आपल्याला हा यावर्षी कळस आपल्याला या शिखरावर बसवून आहे आणि ते बसवायचा आणि त्यातूनच आमची टीम गावात पट्टी मागण्यासाठी सज्ज झाली आणि पट्टी मागायला सुरुवात केली। त्या ठिकाणी गाववाल्यानं देणगीच्या रूपामध्ये आम्हाला भरभरून साथ दिली आणि लेकीबाळीच्या प्रत्येक घरी आमचा गावातला व्यक्ती जाऊन त्या ठिकाणी लेकीबाळीला मूळ पत्रिका दिली आणि त्या लेकीबाळीनं सढळ मनाने या कार्यक्रमासाठी मदत केली, देणगी दिली आणि आम्ही या कार्यक्रम इतका अतिउत्साहाने या ठिकाणी पार पाडू शकलो। त्यात मी सर्व माझ्या गावकरी मंडळीच्या वतीनं सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो, सर्वांचे मी आभार मानतो। असाच धार्मिक कार्यात सातत्याने कोणतेही काम